आता बाकी माझ्यासाठी काय राहिलं नाहीये युगासाठी. आवाज कसा काढते? आले आजे काढते. हॅलो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. आत्ता मी ऑफिसमधून घरी आली आणि युगा ॲक्च्युली बाहेर गेली. आता समोरच आहे माझं, तिथंच लक्ष तिचं. मीरा आणि आई घेऊन गेल्या तिला बाहेर. आता जस्ट मी आले तर आता मी घरात एकटीच आहे. संकल्प आहे ऑफिसला आणि आता माझं इव्हिनिंग रुटीन काय असतं तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे. माझी थोडीशी धावपळ असते, मला ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. ॲक्च्युली प्रत्येक महिन्याला ना वेगवेगळं काय काय मागवत असते. मिशोवरनंच मागवते, जास्त महाग नाही मागवत. पण माझं असं असतं की मी माझं पेमेंट येतं आणि त्यातून थोडेसे पैसे मी स्वतःसाठी, थोडेसे पैसे साईडला करते खर्चासाठी आणि सेविंगसुद्धा करते. त्यातून मी काय काय आणत असते. आता आता बाकी माझ्यासाठी काय राहिलं नाही आहे युगासाठीच. तर हा मी बाऊल मागवला आहे. तो ॲक्च्युली ह्याच्यामुळे असा वाकला येतो, तो असा चेंगरून आलेला. तर त्यामुळे तो फोल्ड तसा दिसतोय, पण छान आहे, मला आवडला बाऊल. त्याच्यासोबत हा एक चमचा आला आणि हा पण चांगला वाटतोय. संकल्पाला मी खूप दिवस काहीच मागवत नव्हती, माझ्यासाठी आणि युगासाठी असंच मागवत होती. पण आज मी संकल्पासाठी टी शर्ट मागवला आहे आणि ॲक्च्युली क्वालिटी खूप चांगली आली आहे. मी ॲक्च्युली ना आत्ताच चेहरा धुतला आहे, पण ही लिपस्टिक आहे ना, तरीसुद्धा एवढं चेहरा धुवून पण ती लिपस्टिक गेली नाही. मी कोणती आहे ती तुम्हाला दाखवते. मी ॲक्च्युली ही इन्व्हेस्ट केली आहे, पैसेसुद्धा तसेच आहेत. मी एवढे पैसे कधी लिपस्टिकमध्ये आणि माझ्या स्वतःच्या मेकअप खर्च जो असतो तो मी जास्त करत नाही. पण मला रीमाने सजेस्ट केलेलं की ही लिपस्टिक यूज कर. मी ओरिफ्लेमची लिपस्टिक वापरायची, त्यामुळे ह्या जास्त वापरते. पण आत्ता ऑफिससाठी मी ही लिपस्टिक वापरायला सुरुवात केली आणि ती हीच आहे. ह्याच्यापेक्षा ॲक्च्युली डार्क कलर ह्याच्यामध्ये जास्त चांगला आहे मला असं वाटतं. आणि ती सकाळी जी लावते मी, डायरेक्ट रात्री तोंड धुते तेव्हा पण जात नाही कधी कधी, एवढी राहते ही लिपस्टिक. मला तरी खूप आवडली, दिवसभर राहते त्यामुळे. हे बघा, आता आमच्या इथे हे सगळं सुरू झालंय युगाचं. एकदा दाखवलं आईबाबांना, आता मस्त खेळ होतात वाटतं इथे ते. आता जर संध्याकाळी खेळ असेल ना तर मी तुम्हाला दाखवते. युगाचे तर खेळणी दिसायला लागलेत सगळीकडे, दाखवते मी नंतर. पसारा करते तेव्हा किती पसारा करते तिथे. तर मी हा आवळ्याचा रस काढून आणला. आज फर्स्ट टाईम आहे ते मी घेते आहे, कारण माझी खरंच केस खूप आता गळायला लागलेत. परत आता काय झालं आहे मला काही कळत नाही आहे, सगळ्यांचेच केस गळत आहेत. आता मी ट्राय करून बघते, फर्स्ट टाईम आहे, कसं आहे काय माहिती. खूप आंबट आहे. थोडंसं पाणी घातलं मी आणि थोडंसं मीठ घातलं, अगदी नावाला. 2च आवळे घेतलेत तरी त्याचा अगदी एवढाच निघाला आहे रस. आणि मग त्यात पाणी थोडंसं घातलं मी, एवढंसं अगदी थोडं थोडं. ब्लॉग सुरू केलाच आहे तर मला आता आठवलं की खूप जणांना थँक्यू म्हणायचं आहे आपल्या ह्या ब्लॉग थ्रू. कारण माझी जी सिरीज चालू आहे, छान प्रतिसाद मिळतो आहे आणि मला इतकं छान वाटतं आहे की टॉपिक रिलेट करतायत, त्यामुळे सगळे बघतायत आणि व्ह्यूजसुद्धा खूप छान आहेत. अगदीच डाऊन नाही आहेत, पण तुमच्यापर्यंत जे पोचवायचं आहे ते मला खरंच पोहोचवता येत आहे. त्यामुळे खूप खूप थँक्यू. कोण गोंगाट घालतंय? मावली मावली पाठीमागे, मावली मावली. बबडी नको घेऊ ते. सगळं हलवते, सगळं हलवते पोरगी.
तू दिसतेस ना त्यात रेकॉर्ड होतंय, तू रेकॉर्ड होतेस त्यामध्ये. आता आम्ही मुद्दाम चालू ठेवलाय, काय करते मला बघायचं. अय्या झुकेल सगळं. कळलं माझे ब्लॉग का नाही आहेत, हे असे नखरे सुरू होतात. ट्रायपॉड लावला, तो ट्रायपॉडच ओढायला जाते. बाबडी काय चाललंय बघा ते. रागेल ग पिल्या. त्या कॅमेऱ्यात बोलतीये. इथे बघ, इथे बघ. कशात म्हणा तुम्ही, मस्त ना. त्यांना म्हणा माझ्या आईचे ब्लॉग आहेत ते बघता का तुम्ही सगळे. सांग सगळ्यांना, आईचे ब्लॉग बघता का तुम्ही. हो बघता का. मी म्हणा आता बोलायला लागलीये, हळूहळू मी कॅमेऱ्यात बघून बोलणार आहे आईसोबत, हो की नाही. बब्बल बब्बल करणार आहे की नाही माझ्या पिल्लू. अय्या पा दिलीस सगळ्यांना, सगळ्यांना पा दिलीस. मत अव्वा ची ची ची. ए माऊ आवाज कसा काढते, माऊ आवाज कसा काढते. आले आजे काढते. हा माऊ. ओ माय गॉड, कचल्याच म्हणाली. थँक्यू मला कॉन्टेंट दिल्याबद्दल. काय बोलायचं तुला. जसं मी तुम्हाला सांगितलंय की युगाला नेहमी हाताने खायचं असतं, तर आत्तासुद्धा युगा हाताने खाते मस्त. तर आत्ता एक तिला आम्ही फळ दिलं, तिला भूक लागलेली, संध्याकाळ झाली त्यामुळे. तर पपई खाते मस्त ती. तर ते बघा डिश पूर्ण साफ केली. अंगावर जरी सगळं ड्रेस माखला असला तरी सगळं ते मी खाल्लं आहे. आणि हा बघा, मी मगाशी म्हटलं तसं सगळा हा पसारा निघतो बाहेर. आई आणि बाबासुद्धा बसलेत तिच्या साईडला आणि एक एक गोष्टी काढत राहते त्या टोपल्यामधून आणि खेळत राहते मस्त. आमचा मस्त टाईमपास होतो. तर चला आता माझं जेवणाचा टाईम झाला आहे, 8 वाजले. युगासोबत आता मस्त खेळून झालं माझं. 1 तासभर खेळली आणि नंतर आता आई बाबा आले, तर ते बाहेर ॲक्च्युली चालायला गेले दोघंही. तर मी आता जेवणाला लागते पहिले. मी आता तुम्हाला डायरेक्ट जेवण झाल्यावरच भेटते. तर आत्ताच माझं सगळं आवरलं, सगळं जेवण वगैरे आवरलं, किचनसुद्धा साफ केलं आणि युगाचं पहिले आवरलं, तिला अंघोळ घातली आणि बाबांसोबत मी पाठवून दिले आत्ता. जोपर्यंत मी तिचं दूध वगैरे तापवते झोपण्यासाठी, तर तोपर्यंत बाबा एक फेरी मारून आणतात तिला. काय बा ए युगा युगा पडली पडली करा, युगा पडली पडली करा, पडली 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 पडली. बसा परत बसा. परत 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 युगा परत. बच्चा अंग टाकून थोडीशी हा, इथे बसून, म्हणती इथे कोण बसून नुसती. जा कुठे जाऊ मी. मला पडली पडली करून दाखव. पडली 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 पडली. व्हॅलेंटाईन्स वीक. बापरे काय आणलंयस, परफ्यूम. ओ माय गॉड. त्याने गिफ्ट आणलंय आणि हे पण काहीतरी आहे. आई गो किती क्यूट आहे. आम्ही व्हॅलेंटाईन डे साजरा करणार नव्हतो असं काही नाही आहे, मी विसरलेले. आणि आता काही किकू झाल्यापासून काय आमच्या दोघांच्या डोक्यात नसतं, पण संकल्पने आठवणीने हे काहीतरी दिलंय. म्हणजे आता मला देखील द्यावं लागेल त्याला. किकू झोपली आहे म्हणून तुम्हाला जास्त नाही मला हे करता येणार. ठीक आहे, बघा हे असं बॉक्स आहे, असं क्यूट.
आणि हे त्यांनी मला परफ्यूम दिले. डे टू वुमन. बस, थँक्यू. आय लव्ह यू सो मच. का करतेस? आवडतंय ना बाबा. ची. लुडबुड करते ती. आम्ही आवडतोय दोघं तर. आता काय इरादा आहे युगा? आता काय इरादा आहे? आ जपळ हॉलमध्ये आजी बसली बघ. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांचं. पुन्हा एकदा स्वागत आहे. हा ॲक्च्युली दुसरा दिवस आहे आणि मी तुम्हाला जसं म्हटलं, मी आता ॲक्च्युली व्लॉग एंड कालच केलेला, पण संकल्पने मला जे गिफ्ट दिलं आहे ते मला तुम्हाला दाखवायचं होतं, म्हणून म्हटलं आत्ता व्लॉग एंड करते. आणि मला आत्ता खूप गडबड आहे, ऑफिसला जायचं आहे, पण संकल्पना म्हटलं मला 2 मिनिटात मी पटकन व्हिडिओ बनवते आणि मग जाऊयात. तर हे संकल्पने मला गिफ्ट दिलं आहे. हे असं काल असं होऊन आलेलं. त्यात त्याने मला 2 गिफ्ट दिलेत. एक म्हणजे हे आणि फोडलं आहे म्हणून ते असं दिसतंय. हे परफ्यूम आहे, काय म्हणतात, कंपनी चांगली आहे म्हणून मग त्याने मला हे दिलं. आता ते मी वापरून बघणार आहे कसं आहे ते. आता जस्ट जाताना मी हेच परफ्यूम लावणार आहे. आणि हे जे आहे हे जाम क्यूट आहे. मला हे जाम आवडलं गिफ्ट. पण काय आहे ते पण सांगते तुम्हाला. किती क्यूट ओपन होतं आहे ते. अख्खा बॉक्स ओपन होतो हा असा. आणि त्यामध्ये अशा बॉक्स आहे. आता अशी रिंग घेतली आहे त्यांनी मला, आणि सेम रिंग त्यांनी मला परत घेतलेली 2 वर्षापूर्वी अशीच होती, फक्त ही जरा अजून छान आहे. तर माझ्याकडे अशा 2 डायमंडच्या रिंग झाल्यात. ती ॲक्च्युली सोन्याची नाही आहे, सिम्पल साधीच आहे, पण क्वालिटी चांगली आहे त्याची म्हणून त्यांनी मला घेतली. तर ही अशी आहे, अशी आहे रिंग. आता मी ही काढते नाही आणि ती घालते. दोन्ही मला त्यांनीच घेतल्यात, त्यामुळे ही थोडीशी रोज गोल्ड हे असते ना तशातलं आहे, आणि हा एकदम गोल्ड कलर आहे. तर अशी मला त्याने रिंग काल गिफ्ट दिली, व्हॅलेंटाईन डे स्पेशल. आमच्या ॲक्च्युली आई बाबा झाल्यापासून मला, म्हणजे मी तर असं काही लक्षात देत नाही आहे. आता झाली आणि 5 वर्ष, काय व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा, तर संकल्पच असं नसतं. नवीन दिवस आहे, नवीन छान साजरा करायचा असं ते डोक्यात असतं. आणि त्यानेच आमचं प्रेम एवढं ताजं ठेवलं आहे त्यांनी. हां, तो एफर्ट्स खूप घेत असतो त्यासाठी. तर चला, असा हा माझा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर खूप जण नवीन आहेत, व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीत. आठवणीने सबस्क्राईब करा. तर चला, बाय बाय. मी आता पळते, मला खूप घाई आहे. आणि हे सगळ्यांनी खूप छान असं व्हॅलेंटाईन डे साजरा करा. प्रेम जुनं कधीच होत नसतं, आपण वयाने थोडे मोठे होत असतो, असं असतं. तर चला, बाय बाय. संकल्प वाट बघतोय. बाय.